पोटात एक आणि पोटात एक असेल तर होत नाही. ज्यावेळी त्याचं कर्म चांगलं असेल त्यावेळी त्याचं संपूर्ण आयुष्य फुकट नाही जाणार, वाया नाही जाणार. म्हणून मग अशी सांगितलं तुझं सुद्धा कर्म चांगलं होतं, कर्म चांगलं आहे आणि म्हणून त्याच्यातनं बिंदास तरुण जाणार माणूस. वाल्याचा वाल्मिकी झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. काही असतं, काही दोष असतात, पण वाल्मिकीने शतकोटी रामायणाचं रामायण लिहिलं. या वेळेला पांडुरंगाच्या दरबारात नामदेव महाराज गेले. पांडुरंगाच्या दरबारात गेले त्यावेळी त्यांना कळलं की कोणीतरी शतकोटी ओळांचं रामायण लिहिलं. पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवल्याने विचारलं, पांडुरंगा भगवंता, एवढी वर्ष तुझी मी आज सेवा करतोय आणि माझ्याकडनं तू रामायण लिहून घेतो नाहीस. एक चोर, लुटारू, दरोडेखोर, वाल्यापळी त्याच्याकडनं रामायण लिहून घेतलं शतकोटी ओळ्यांचं, आणि आम्ही एवढी वर्ष भगवंता तुझी सेवा करतोय, आमच्या हातून काय, आम्ही काय सेवा आणखी करावी. तेव्हा काय सांगितलं नामदेव महाराजांनी, काय सांगितलं, शतकोटी तुझे गायीने अभंग. नामदेवानी सुद्धा शपथ घेतली, पांडुरंगाच्या चरणावर हात ठेवला आणि शपथ घेतली, शतकोटी तुझे गायीने अभंग. म्हणे पांडुरंगा एक नाम्या. पांडुरंगाने काय सांगितलं, नामदेवा आहे तयेवेळी होती आयुष्याची, काय भरपूर आयुष्य होत, तयेवेळी होती आयुष्याची वृद्धी, भरपूर आयुष्य होतं वाल्मिकी होते तेव्हा. आता अवधी थोडी काय आहे, अरे तुझं नामे आयुष्य 80 वर्षाचं आहे. किती आयुष्य तुझं 80 वर्षाचं आहे, काय करणार तू. नामदेवाने सांगितलं जर मी तेव्हा अभंग नाही लिहिले तर माझी जिव्हा काढून तुझ्या चरणावर ठेवीन. एवढं ऐकल्यानंतर मग शेवटी काय, भगवंताला सुद्धा वाटलं, पांडुरंगाला सुद्धा वाटलं आता काय करावं. पांडुरंगाला सुद्धा वाटलं काय करावं आता, हे याचं तर पण पूर्ण केलं पाहिजे, कारण देव आणि भक्त यांचं नातच एवढं मोठं आहे. शेवटी लक्ष्मीला विनंती केली भगवंताने, सरस्वतीला विनंती केली की या नाम्याच्या जिभेवर जाऊन बैस
आणि स्वतः पांडुरंगाने लेखणी हातात घेतली तरी शतकोटी पूर्ण झाले नाहीत. शेवटी नामदेव महाराजांच्या एकट्याच्याच घरात होते 14 संत. किती? नामदेव महाराजांच्या एकट्याच्या घरात 14 संत होते. आता सगळ्यात मी या सांगणे नाही तुमका 14 बेचाळीस उपवास म्हणजे हो का प्रश्न म्हणून हात पहिल्यांदा प्रश्न म्हणून असा नाही, पण कोणाकडनं तरी काहीतरी माहिती मला होईना. अगदी सोपा विषय तसं काही गण नाही. नामदेव महाराजांच्या एकट्याच्या कुटुंबात किती संत होते? 14. नावा खूप सांगते मी नाही. अशा भरपूर कथा आहेत सांगण्यासारख्या. ज्ञानेश्वरी ती सुद्धा लिहिली कोणी? आता लिहिली ज्ञानेश्वरी लिहिली की ज्ञानदेवाने सांगितली? हा मोठा प्रश्न आहे नाही का? लिहिली कोणी हे सुद्धा सांगितलं पाहिजे नाही का? म्हणजे त्यांनी कोणी सांगावं असं माझं मत नाही, पण आपलं जमलं तर सांग, तसा काही विषय नाही. आणि बघा आपली एक पद्धत आहे, एखाद्याला काय सांगावं तर त्याला वेळ मिळावा अशा पद्धतीत सांगावं. भजन संपता नाही सांगत आहे मी कुठलीच गोष्ट. आता वेळ मिळाला, भरपूर वेळ आहे गोंगडे, त्याच्यामुळे ते सगळं सांगू शकते. बिंदास आरामात विचार करून सांगते, त्याचा काही मोठा विषय नाही. शेवटी नामदेव महाराजांनी काय केलं? अभंग लिहिले पण पूर्ण होत नाही असं बघितलं आणि संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले. पांडुरंग संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, अरे झोपलास काय? उठ, अभंग पूर्ण करायचे आहेत, हे नाम तुझ्या हातात दिले, आता ते तू पुढे चालवायचंय. आणि संत तुकाराम महाराजांनी सुद्धा नुसते अभंग लिहिले नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येकाने आपली प्रचिती निर्माण केली आहे. संत तुकाराम महाराज काय करायचे? जुना उपाय असायचा, जुना ठोकळा म्हणायचे त्याला त्यांच्या भाषेत. विस्तवावर तप्त विस्तवावर तापवायचे. एखादा अभंग लिहिला की तो तप्त विस्तवावर तापवायचे आणि त्याचा चटका जिभेला द्यायचे. जर चटका जिभेला लागला तर अभंग लिहिलेला चुकीचा आहे, फोडून टाका, काढून टाका. आणि नाही लागला, चांगला राहिलं तर अभंग 100% खरा आहे. कारण संत तुकाराम महाराज हे फक्त अभंग सांगणारे आणि त्यांचे लेखणी कोण होते? आता ताने मी फोन का विचारू सांगणे, आता मी सांगते. त्यांचे लेखणी कोण? संत जगनाडे महाराज, संत देवी. आता हे त्यांचे लेखणी होते, ते लिहायचे. मग ते लगेच सांगायचे आपल्या शिष्याला की हा अभंग बरोबर आहे की चुकीचा आहे. म्हणून सांगतोय सर्व माणसाचं चांगलं पाहिजे. महात्म्याचं
कोणाच्या तरी पायावर वटांगण घालत राहू नये माणसाने. याच्यासाठी घरचे संस्कार महत्वाचे आहेत. आता हे घरचे संस्कार नसतील काय खरं नाही. आज बघा घरचे संस्कार जर सांगायचे झाले तर आमचे भजन सम्राट सन्माननीय बुवा केळुसकर यांच्या घरचे संस्कार बघा. त्यांच्या मातोश्री सुद्धा पेटी हार्मोनियम वाजवत होत्या. 4 मुलं 4 बहिणी मला वाटतं बुवांच्या सगळ्या पेटी वाजवत होत्या. सगळ्या पेटी वाजवत आहेत. बुवा सुद्धा पेटी वाजवत आहेत, भजन गात आहेत. हे संस्कार केवढे महत्वाचे आहेत बघा. जे मुळापासून चालत आले हे संस्कार आहे महत्वाचे. आणि आज सुद्धा अनेक शिष्य बुवांनी घडवले. एकही शिष्य असा दिसणार नाही कुठेतरी वाहिल्यात काहीतरी बोलतोय, नको ते बोलतोय. आणि संस्कार हे आपल्या घरात आई वडिलांकडून शिकले जातात. आताच्या मुला मुलींचा काय संस्काराशी संबंधच येत नाही हो. आई काय सांगते, पप्पा काय, पप्पाने आईच्या पुढ्यात सांगायला काय ऐकायला पण पुढ्यातच उभं राहत नाही. सगळं रेकॉर्डिंग करतात. त्यामुळे संस्कार हा विषयच राहिला नाही. संस्कार आणि संस्कृती तुझ्याकडूनच घेत. संस्कार आणि संस्कृती मुळात आपल्या नंतर घरातनं शिकली जाते आणि ती सगळ्यात महत्वाची आहे. आपल्या घरात जर आई मोठा टीका लावत असेल आपल्या घरातली आई तर मुलगी त्याची नक्कीच लावणार. पण आई टिकली तर टिकली अशी असेल, आईच्या कपाळावरची टिकली तर टिकली अशी असेल कधी चालू झाली पुढचं भवितव्य धोक्यातच आहे नाही का. तसं नसावं. त्याच्यासाठी संस्कार आहे. त्याच्यातला एक बारीकसा किस्सा सांगतो शास्त्र पुराणातला. सूर्यदेवांची पत्नी सूर्याचं तेज अपार आणि हे तेज एवढं महाभयानक तेज त्यांच्या पत्नीला सहन होईना. त्यांच्या पत्नीचं नाव काय, संज्ञा. आता ही संज्ञा कोण, दक्ष कन्या, दक्ष राजाची कन्या संज्ञा. तिला ते तेज सहन होईना म्हणून तिने काय ठरवलं, आपण सुद्धा तपश्चर्या करायचं आणि आपण सुद्धा आपल्यामध्ये तेज निर्माण करायचं. कारण सूर्याजवळ उभं राहायचं, सूर्याच्या तेजासमोर उभं राहायचं तर तेवढं आपलं तेज पुरत नाहीये. म्हणून तिने ठरवलं संज्ञेने की आपण सुद्धा तपश्चर्या करावी आणि तेज निर्माण करावं. म्हणून तपश्चर्याला जाण्यासाठी निघाली. पण आपल्या नवऱ्याला कळेल ना की बाहेर निघून गेले तर, म्हणून तिने काय केलं, आपल्यासारखीच दुसरी संज्ञा निर्माण केली. लक्षात घ्या काय तत्व असेल, आपल्यासारखीच सेम. कारण सूर्यापासून त्या संज्ञेला 3 मुलं झाली. सूर्यापासून संज्ञेला सूर्याला 3 मुलं झाली. संज्ञा या बायकोपासून. एकाचं नाव वैवस्वत मनु, दुसऱ्याचं नाव यमराज आणि तिसरी यमुना. अशा 3 अपत्य झाली. आता ह्यांना तिघांना सांभाळणार कोण, मी जर तपश्चर्येला निघून गेली तर ह्यांना सांभाळणार कोण. म्हणून त्या संज्ञेने आपल्यासारखी दुसरी संज्ञा निर्माण केली आपल्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी. आणि ती निघून गेली ती पहिली आपल्या बापाकडे गेल्यानंतर बापाने विचारलं, पूर्वी तशी पद्धत होती, आई वडिलांनी बोलवल्याशिवाय मुलीने माहेरी येऊ नये. आणि बघितलं तर स्वप्ने आली, आपली मुलगी आली, लगेच हाकलून दिलं, जा म्हणाले आपल्या नवऱ्याकडे, आम्ही बोलावलं नाही, यायचं नाही. आता नवऱ्याकडे गेल्यानंतर आपल्यासाठी दुसरी स्वप्ने तिथे तयार आहे. नवऱ्याने बघितलं तर काय म्हणेल, म्हणून बाहेरच्या बाहेर ती तपश्चर्येला निघून गेली. आणि या ठिकाणी दुसरी संज्ञा, तिचं नाव सुवर्णा. कारण तिने सांगून ठेवलं होतं, कोणालाही कळता नाही तू वेगळी आहेस. तिचं नाव
सुवर्णा आणि त्या सुवर्णेपासनं सूर्यापासनं त्या सुवर्णेला सुद्धा दुसऱ्या संस्थेला 3 मुलं झाली. आता सगळ्यात मी नाही सांगितलं म्हणजे सूर्यापासनं दुसरीला सुद्धा 3 मुलं झाली आहेत. आणि ही 3 मुलं, ह्या 3 मुलांचं पालन पोषण बघा. संस्कार काय असावे, संस्कृती घरची काय असावी, आपल्या नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून त्यांच्या पालन पोषणासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी आपल्यासारखी दुसरी संस्था तयार केली आणि आपण तपश्चर्याला निघून गेली. म्हणजे गेलेल्याचं सुद्धा दुःख होऊ नये आणि आपल्या नवऱ्याला सुद्धा वाईट वाटू नये म्हणून बघा हे केवढे संस्कार असतात घरचे. आणि त्याच्यासाठी नवऱ्याने जरी हाकललं तरी मान सन्मान तिने स्वतःचा किती ठेवला विचार करा. परत ती आपल्या नवऱ्याकडे गेली नाही, तपश्चर्याला जायचं होतं, बाहेरच्या बाहेर तपश्चर्याला निघून गेली म्हणून सांगतो. मोरया हे गगनता मोरया हे
आहे